की बात, कल की बात नए दौर में लिखेंगे मिलकर नई कहानी। हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी। छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, नए दौर में लिखेंगे मिलकर नई कहानी। हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी। भारत माता की जय। होय, हा माझाच आवाज आहे। आज 70वा स्वातंत्र्य दिन, पण खरंच आपण स्वतंत्र आहोत का? भारत माता की म्हटलं की जय म्हणायला सुद्धा आपल्याला लाज वाटते, कारण आपला आवाज कोणी ऐकेल? पण या उलट गेली कित्येक वर्ष मी बोलतोय, पण माझ्या फडफडण्याच्या आवाजाशिवाय दुसरा कुठलाच आवाज कोणाच्याही कानापर्यंत पोहोचलाच नाही। आजही तो पोहोचतोय की नाही हे सुद्धा माहित नाही, पण शांतही बसवत नाही, कारण कित्येक आवाज माझ्या कानात घुमतायत। स्त्री ही आमच्या देवाऱ्यातली देवता आहे, मग ती कोणत्याही जाती धर्मातली असो। तिला आम्ही आई बहीण म्हणूनच ओळखतो, प्रजेला बटीक समजत नाही। अरे रांजेचा पाटील आहे मी। अरे जा कालचा पोर तू काय करणार आहेस? कोपरापासून हात आणि ढोपरापासून पाय कापून चौरंग करायचा आणि फेकून द्या वेशीवर। कळू देत सगळ्यांना, तुझ्या श्रींच्या राज्यात बदमल करण्याची काय अवस्था होती ती। स्त्रीला आई बहिणी समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन का कोणी जन्माला येत नाही? हीच ती पायरी आणि हीच ती विहीर, ज्या विहिरीतलं कासव या पायरीवर येऊन रोज रात्री सगळ्यांचं भविष्य सांगतं। आपण पाहतो असाल इथे सगळ्यांची गर्दी, इथे दाटीवाटी जमलेली आहे। बघत राहा, ही सगळी मुलं रात्रीपासून आपापलं भविष्य जाण्यासाठी इथे येऊन थांबलेली आहेत। आणि हे कासव सांगतं, अरे तिकडे काय दाखवतो, इकडे दाखव ना। हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, कंटिन्यू। तर ही सगळी मुलं रोज रात्री इथे येऊन थांबतात आणि ही आपल्या रात्री 12 वाजल्यापासून इथे आपापलं भविष्य जाण्यासाठी आलेले आहेत। तर बघत राहा कशी इथे येतात, सगळे एक एक लोक आपल्या येतात, एका मागून एक लाईन लागलेली आहे। तर ही न्यूज आपण सॉरी कट कट, अरे इकडे दाखव ना। अरे सॉरी परत ठीक आहे, परत एकदा। तर आपण पाहतात ही सगळी मुलं कशी रात्रीपासून इथे आपापलं भविष्य जाण्यासाठी इथे येऊन थांबलेली आहेत। तर ही न्यूज पाहू शकता फक्त आपण आपल्या चॅनलवर। कॅमेरामन जय सर, अरे इकडे दाखव। अरे सॉरी परत। कॅमेरामन जय सर, राधिका शिंत्रे। राधिका, आताच कॉल आला, एक ब्रेकिंग न्यूज आहे, स्वातंत्र्य सैनिकाने आत्महत्या केली। अरे या स्वातंत्र्य सैनिकापेक्षा आज एक कासव जास्त महत्वाचं आहे, इथे जास्त टीआरपी आहे। चल त्यांचे फुटेज घेऊया। ओके। या सरकारने आम्हाला तुरुंगात टाकलं याचा अर्थ असा नाही की आम्ही गप्प बसू। उलट विवेकीनं एक बोलतो या सरकारवर हल्ला बोलतो, हे असंच या उद्याच्या केसरी। सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असं बेधडक आणि सत्य लिहिणाऱ्या टिळकांसारखे पत्रकार आज का तयार होत नाही? काय ठरलं तुझं? आपलं तर बाबा आधीच ठरलंय, डायरेक्ट परदेशात, नाहीतरी या भारतात काय ठेवलंय? माझा एकदा का विजा आला की आपण डायरेक्ट इस देश के लिए कुछ करना है। जाओ बेटा घर जाओ, जब पुलिस के डंडे पड़ेंगे ना तब सारी देशभक्ति बाहर निकल जाएगी। सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए का दिल में है। इस देश में ही पैदा हुआ हूं और इस देश के लिए मर मिटूंगा।
इन्कलाब जिंदाबाद असं म्हणत देशासाठी हसत हसत फासावर चढणारा तो भगतसिंग, कुठे गेलं तुमच्यातलं आज ते देशप्रेम? अरे बाळा, किती अभ्यास करशील? झोप आता, पेपर आहे ना उद्या. हो बाबा, एकच प्रश्न राहिला, तेवढा झाला की माझा मुलगा खूप मेहनत करतोय. नक्कीच शिकून एक दिवस कोणीतरी मोठा माणूस होईल तो. आज माझ्या डोक्यावरचं फार मोठं ओझं हलकं झालं. या देशाचं संविधान लिहून पूर्ण झालं. पण या संविधानाप्रमाणे देश चालवण्यासाठी या देशाला गरज आहे ती उच्च शिक्षित व बुद्धिवान तरुणांची. परिस्थितीशी झगडून बॅरिस्टर झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचं संविधान लिहिलं. पण मोबाईल इंटरनेटच्या जाळ्यात अडकलेल्या आजच्या तरुणांना देशावर एक लेख तरी लिहिता येईल का? गांधी जी, इस सत्याग्रह की शुरुआत आपने कब से की? इसकी शुरुआत हुई 7 जून 1893 में, जब मेरे पास फर्स्ट क्लास का टिकट होने के बावजूद भी मुझे ट्रेन से बाहर फेंका गया, वो भी साउथ अफ्रीका में। तब मैं वकील था, मेरी अच्छी खासी वकीली चल रही थी, लेकिन इस वाकयात ने मेरी पूरी जिंदगी बदल डाली। तब मैंने सोचा इस वर्ण द्वेष के खिलाफ मैं मेरी काबिलियत से लड़ूंगा। तब मुझे शस्त्र मिला सत्याग्रह का। लोगों में भी इसकी समझ बढ़ती गई और उसी के साथ साथ अंग्रेजों के खिलाफ लड़ने की हमारी ताकत भी। भारताच्या स्वातंत्र्यात अजून बऱ्याच क्रांतिकारकांचा वाटा आहे, पण क्रांतिकारक घडले ते कुठल्या तरी घटनेवरून. ती घटना आणि क्रांतिकारक यांच्यामध्ये काही वर्षांचा इतिहास आहे, पण ती घटना फार महत्वाची. आणि आज मी तिरंगा या नात्यानं हेच सांगू इच्छितो की तुमच्यातली घटना तुम्हीच शोधा आणि क्रांतीच्या मार्गाला लागा. मला खात्री आहे आज नाही तर उद्या आपलं पूर्ण स्वातंत्र्याचं स्वप्न नक्की पूर्ण होईल. माझी आणखी एक विनंती आहे, जर कोणी माझं ऐकत असेल तर मला सतत फडकत राहू द्या. मला या देशाची प्रगती बघायची आहे. फक्त मला 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीलाच नाही, कायमचं फडकत राहू द्या. कायमचं फडकत राहू द्या. कायमचं.